ભિવંડી શહેરના કોનગાંવમાં આવેલા શિવમ કોમ્પ્લેક્સમાં ફ્લેટ નંબર 3માં ગુપ્ત માહિતી મળતા રાજ્ય આબકારી વિભાગના માર્ગદર્શન હેઠળ દરોડા પાડવામાં આવ્યા હતા, જેમાં ભેળસેળયુક્ત વિદેશી દારૂનો જથ્થો ગેરકાયદેસર રીતે સંગ્રહિત કરીને વેચવામાં આવી રહ્યો હતો। ત્યારે આરોપી સંજોગ દશરથ મુકાદમને સંકેત મળતા જ આરોપી તે જગ્યાથી ભાગી ગયો હતો। જ્યારે ઉપરોક્ત સ્થળની તપાસ કરવામાં આવી ત્યારે કુલ 30 લીટર દારૂ મળી આવ્યો। ભેળસેળયુક્ત વિદેશી દારૂથી ભરેલી બોટલો અને ભેળસેળયુક્ત નકલી વિદેશી દારૂના 11 બોક્સ તેમજ 1100 પ્લાસ્ટિક બોક્સ અને અન્ય સામગ્રી જપ્ત કરવામાં આવી છે। આ સાથે જ 1,28,000નો મુદ્દામાલ જપ્ત કરવામાં આવ્યો છે। सर्व स्टाफ सरकारी गस्तीवर असताना आम्हाला एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोनगाव परिसरामधील एका कॉम्प्लेक्समध्ये अवैधरित्या विदेशी मद्य बाळगून त्याची विक्री करत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। त्यावरून आम्ही आमचा सर्व स्टाफ, 2 पंच आणि कोनगाव येथील पोलीस पाटील श्रीमती पाटील मॅडम यांना सोबत घेऊन आम्ही त्या स्थळी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमी स्थळी गेलो असता तिथे सदरील फ्लॅटला लॉक होता, तो आम्ही पंचासमोर उघडून त्यामध्ये प्रवेश करून त्याची प्रोहिबिशन गुन्हे कामे झडती घेतली असता त्यामध्ये आम्हाला बनावट विदेशी मद्याचे मॅकडॉल नंबर 1, रॉयस्टॅग आणि इम्प्रेल ब्ल्यू 180 मिलीचे एकूण असे 11 बॉक्स मिळाले आणि 1 लिटर क्षमतेचे प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये बनावट ब्लेंड तयार केलेला विदेशी मद्याचा बॉटलिंगसाठी तयार केलेला साठा असा 1,28,000 रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आला। तो आम्ही जप्त केला, परंतु आरोपीला आम्ही येण्याचा सुगावा लागल्यामुळे तो तिथून फरार झाला व आम्ही त्या आरोपीला, जो आरोपी होता त्याचा संजोग मुकदम दशरथ मुकदम हा फरार असल्यामुळे त्याला आम्ही फरार घोषित करून त्याच्यावर प्रोहिबिशन गुन्हा नोंदवण्यात आला। त्याबाबतचे आम्ही त्याच्याकडे बुच वगैरे मिळालेत आम्हाला, तो बनावटच आहे कारण बुच त्याच्याकडे आहेत, कंपनीचे बुच असतात आणि त्याच्याकडे ते बुच राहायला नको ना, तो बुच आहे त्यावरून तो बनावटच आहे आणि तो कुठून आला आहे तो आरोपी आम्हाला सापडल्यानंतरच त्याचा आम्हाला तपास करता येईल। पुढचा आजच्या क्षणी आम्हाला सांगणं उचित होणार नाही, पण ज्या दिवशी तो भेटेल आम्ही त्याबाबतची पूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई करू।